नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील त्याला शेततळे योजना संदर्भातील 23 जून 2026 पर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट जाणून घेणार आहोत. सिंचनासाठी पाण्याची कमतरता भासत असलेल्या शेतकऱ्यांसाठी माहिती जी आहे ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. तर मित्रमंडळींनो, बदलते हवामान, अनियमित पाऊस आणि वाढती पाण्याची टंचाई यामुळे शेती करणे आता दिवसेंदिवस कठीण होत चाललेले आहे. याच समस्येवर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाकडून मागेल त्याला शेततळे योजना राबवण्यात येत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे की शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये पावसाचे पाणी साठवता यावे आणि वर्षभर सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे. ओके, आता या संदर्भातील जी पहिली अपडेट आहे ती म्हणजे की 23 जून 2026 पर्यंत या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आता सुरू आहे. पात्र शेतकरी रोजगार हमी योजना आणि संबंधित शासकीय पोर्टलच्या माध्यमातून अर्जसुद्धा करू शकतात. योजनेचा अधिकृत डॅशबोर्ड आणि अर्ज प्रणाली आता कार्यरत आहे. ओके, तसेच आता राज्य शासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की कोरडवाहू आणि पर्जन्यावर अवलंबून असलेल्या शेतीसाठी शेततळे आता अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे आता त्यांचे महत्त्व वाढलेले आहे. शेततळ्यामुळे पावसाचे पाणी साठवून ते रब्बी आणि उन्हाळी हंगामात वापरता येते. ओके, यामुळे सिंचनाची सुविधा वाढते आणि उत्पादनात वाढ होण्यास सुद्धा बहुतांशरित्या मदत होते. आता आणखीन एक महत्त्वाची माहिती म्हणजे योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना शेततळे बांधण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जात आहे. शेततळ्याचा आकार, क्षमता आणि इतर निकषांनुसार अनुदानाची रक्कम ही निश्चित केली जाते. काही प्रकरणांमध्ये शेततळ्याच्या अस्थिरीकरणासाठी देखील आता आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आलेली आहे. ओके, आता जे किमान जमीन अट कायम. ओके, आता या संदर्भात जर सांगायचं झालं तर योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता अटी आहेत. ओके, तर शेतकरी मंडळींनो, अर्जदाराकडे आवश्यक शेती जमीन असणे सुद्धा गरजेचे आहे. तसेच यापूर्वी याच प्रकारच्या शासकीय योजनेतून शेततळ्याचा लाभ घेतलेला नसावा त्यांनी. म्हणून अर्ज करण्यापूर्वी सर्व पात्रता निकष त्यांनी शेतकरी मंडळींनी तपासून घ्यावी. आता शासनाकडून कागदपत्र पडताळणीवर सुद्धा विशेष भर दिला जात आहे. ओके, त्या कागदपत्रांविषयी मी तुम्हाला सांगेल कोणकोणती कागदपत्र महत्त्वाची आहेत. त्या अगोदर बघूया की योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे साधारणपणे किमान 0.60 हेक्टर म्हणजेच 1.5 एकर जमीन असणे अत्यंत आवश्यक आहे. याखालील जमीन लागणार नाही. ओके, याखाली जमीन नसावी त्या शेतकऱ्याची. 1.5 एकर कमीत कमी जमीन असणे आवश्यक आहे. यापूर्वी शासकीय योजनेतून सुद्धा शेततळ्याचा लाभ त्यांनी घेतलेला नसावा. ओके, तसेच आता महाडीबीटी आणि कागदपत्र पडताळणीवर भर दिलेला आहे. ओके, आता कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. ओके, शासनाकडून जी कागदपत्रे सांगितलेली आहेत ती आवश्यक कोणकोणती कागदपत्रे आहेत ही सुद्धा बघून घेऊया. 7/12 उतारा लागेल, आधार कार्ड लागेल, बँक पासबुक, भू नकाशा आणि इतर आवश्यक कागदपत्रे पूर्ण असल्यास मंजुरी प्रक्रिया जी आहे ती आता तुमची अधिक जलद होऊ शकते. ओके, तर शेतकरी मंडळींनो, आता शेततळे हे केवळ पाणी साठवणूक साधन नसून भविष्यातील शेतीसाठी एक मोठी गुंतवणूक आहे. यामुळे दुष्काळी परिस्थिती पिकांना पाणी देता येते. ठिबक सिंचन, फवारणी आणि भाजीपाला शेतीसाठी शेततळ्याचा मोठा फायदा होतो. आता राज्यातील बदलत्या हवामान परिस्थितीत पावसाचे पाणी असेल ते साठवून ठेवायची जी एक प्लॅन असेल, रब्बी व उन्हाळी हंगामात सिंचनासाठी वापरण्यावर शासनाचा भर आहे. त्यामुळे शेततळे हे शाश्वत सिंचनासाठी महत्त्वाचे साधन आता मानले जात आहे. ओके, आता 23 जून 2026 पर्यंत या योजनेत नवीन GR, अनुदान वाढ किंवा मोठा धोरणात्मक बदल अजून तरी जाहीर झालेला नाही आहे. मात्र विद्यमान नियमानुसार योजना ही सुरूच राहणार असून पात्र शेतकऱ्यांना लाभ दिला जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ज्या अफवा पसरतात, खोटी माहिती पसरते, त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. फक्त आणि फक्त अधिकृत माहितीलाच तुम्ही महत्त्व द्या. ओके, आता शेतकऱ्यांनी काय तपासून पाहावे हे सुद्धा तुम्हाला सांगतो मी. ओके, इथे मी गोष्टी लिहून सुद्धा दिलेल्या आहेत. आता शेतकऱ्यांनी काय तपासावे ते पाहूया आपण. तुमचा 7/12 उतारा अद्ययावत म्हणजेच अपडेट आहे का ते बघून घ्या. आधार कार्ड आणि बँक खाते लिंक आहे का, भू नकाशा उपलब्ध आहे का तुमच्याकडे, अर्जामधील माहिती योग्य भरली आहे का आणि अर्जाची स्थिती तुम्ही तपासली आहे का, या सर्व गोष्टी तुम्ही नक्की तपासून घ्या. तर शेतकरी मंडळींनो, मागेल त्याला शेततळे योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि भविष्यकालीन योजना ठरत आहे. पाण्याची बचत असेल, सिंचनाची सुविधा आणि उत्पादन वाढ यासाठी शेततळे महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तर ही होती मागेल त्याला शेततळे योजना 2026 संदर्भातील 23 जून 2026 पर्यंतची सर्वात ताजी आणि महत्त्वाची अपडेट. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा आणि अशाच सरकारी योजना, शेतीविषयक बातम्या आणि ताज्या अपडेटसाठी माझे बडी नावाचे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.